नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. तर आज नवीन दिवसाची एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता 8 वाजलेले आहे आणि मी माझं आवरलेलं आहे. माझं सर्व आटपून झालेलं आहे आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि सोबतच नागपंचमी. तर तुम्हा सर्वांना नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. माझं सर्व आटोपलं आणि आता म्हटलं चला पटापट आटपून घ्यावं, कारण आता मला पूजा पण करायची आहे. पूजा वगैरे करते आणि मग मंदिरात जाते. सर्वात आधी तर मी गणपती बाप्पाचं पूजन करून घेतलं. तर आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत पाण्याने असा मी गणपती बाप्पाचा अभिषेक केला. तर कोणती पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पाचं पूजन व्हायला हवं. तर कोणतीही असो, मोठी असो, छोटी अशी कोणतीही पूजा असो, पण सर्वात आधी गणपती बाप्पाचं पूजन करावं आणि त्यानंतर आपली बाकीची पूजा करावी. तर गणपती बाप्पाचा इथं अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर त्यांना स्थान दिलं. तर माझ्याकडे खायचे पानं नव्हते, त्यामुळे मी तांदूळ ठेवले आणि तांदळावर ही मूर्ती ठेवली आणि त्यानंतर अष्टगंध, कुंकू, अक्षदा, फूल वगैरे असं मी वाहून घेतलं. तर इथे माझ्याकडे छान जास्वंदाचं फूल होतं, ते वाहलं. माझ्याकडे दुर्वा नव्हता, त्यामुळे मग फुलच वाहलं. आणि पूजेला सुरुवात करायच्या आधी तर मी दिवा लावून घेतला होता साईडनी आणि नंतरच पूजेला सुरुवात केली. कारण की कोणतीही पूजा करत असताना ही दिव्याच्या साक्षीने करावी. दिवा लावून घ्यावा, नंतरच पूजा करावी. तर मी हे नेहमी करून घेते. रोजची पूजा असो किंवा कोणतीही पूजा असो, पण मी दिवा आधी लावून घेते, नंतर पूजा करते. तर इथे आता मी करून घेत आहे शिवलिंगाचा अभिषेक. तर सर्वात आधी मी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर पंचामृताने, दुधाने, चंदनाने असा छान अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर छान त्यांना स्थान दिलं. त्यानंतर त्यांना पांढरे अक्षदा, चंदन, पांढरं फूल आणि बेल मी वाहून घेतलं. तर माझ्याकडे 108 बेल नव्हतं, तर इथे मी 11च घेतलेले आहे बेलपत्र. कारण की असं म्हणतात की 21 बेलपत्र वगैरे वाहू नये, 11, 51 किंवा 108 असं बेलपत्र वाहावं. तर मी इथे 11च घेतले, कारण 108 वगैरे मिळणं शक्य होत नाही. तर बघू शकता तुम्ही माझी छान पूजा वगैरे झालेली होती. तर मधला व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला नाही, कारण व्हिडिओ खूप लाँग झाला असता, तर त्यामुळे काही मी शेअर केला नाही. तर इथे आज नागपंचमी होती, तर नागपंचमीची सुद्धा मी छान पूजा करून घेतली होती. दोन्ही पूजा माझ्या छान झालेल्या होत्या आणि आता शिवामूठ मला अर्पण करायची होती, तर ते सुद्धा मी आता करून घेते. तू आवडपासून मी आल्यावर करून देते, ठीक आहे? आल्यावर मग केस उठवून देते. इकडे बघ. चल वरती चाललं जाऊ. हे बघा, झाडाला नाही का दिवा वगैरे काही? म्हटलं वरती असेल दिवा. त्याच्याजवळ असेल थोडी माझी. आपलं
गर्दी नाही इतक्यात तो घरी जाऊन आलो आहे आताच आणि घरी आली आणि आता चहा ठेवला. तर आता चहावर येऊन घेते आणि त्यानंतर सब्नाची खिचडी वगैरे करायची आहे तर ती करून घेते आणि नंतर बघू काय करते तरी दाखवते तुम्हाला. तर इथे माझी खिचडी वगैरे झालेली आहे आणि मिरच्या नव्हत्या मग मिरची पावडरच टाकलेला आहे. तर खिचडी वगैरे झाली आहे आणि आता नाश्ता करून घेते आणि नंतर मग नाश्ता वगैरे करते आणि मला करंज्या पण करायच्या नागपंचमी आहे तर सो करंज्या पण करते. तर चला नाश्ता करते आधी आणि त्यानंतर करंज्या करते. माझे सर्व कामं आटोपल्यानंतर मी लागली करंज्या करायला. तर इथे मी करंज्याचं सारण तयार करून घेतलं होतं. तर हे सारण कसं तयार केलं तर सर्वात आधी तर मी गहू स्वच्छ धुवून चक्कीवरून दळून आणले आणि त्यानंतर त्याला छान गाळलं. रवा वेगळा झाला आणि कोंडा वेगळा झाला. जो रवा निघला गव्हाचा त्याला मी छान भाजून घेतला तुपामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, ड्रायफ्रूट्स, खोबरा कीस, विलायची हे सर्व यामध्ये टाकलं आणि आपलं हे सारण रेडी झालं. तर मी यामध्ये रवा वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे आता आपलं सारण रेडी आहे. तर याला म्हणतात गव्हाची पिठी आणि या पिठीच्या करंज्या तुम्हाला विदर्भामध्येच बघायला मिळेल, खायला मिळेल, कारण की या करंज्या फक्त विदर्भामध्येच केल्या जाते. इथे मी जी करंजीला पाती लागते त्याचा पीठ मळून घेतलेला आहे आणि यामध्ये रवा आणि अर्धा वाटी मैदा आहे आणि थोडं मीठ आणि तुपाचं मोहन घेतलेलं आहे. तर तुम्ही तेलाचं सुद्धा यामध्ये घेऊ शकता. तर इथे मी हे पीठ घट्टच ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पोळीला आवर करतो तसं काही ठेवलेलं नाही आहे, कारण की पाती छान लाटल्या जाते त्यामुळे मी घट्टच ठेवलेलं आहे. आणि आता करून घेते मी करंज्या. तर अशा पद्धतीने मी या करंज्या करून घेतल्या आणि यामध्ये काही मी मुरड घातलेल्या करंज्या पण केलेल्या आहे. त्या जास्त केल्या नव्हत्या, अगदी थोड्या केल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही त्याची पण डिझाईन छान आलेली आहे. तर आता या करंज्या मी तळून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही मी करंज्या छान तळून घेतलेल्या आहे आणि आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.